स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आज आलो आहोत हिंगोलीमध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर सचिन मुटकुलेजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. सो त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमचं शाळा कुठनं झाली, तुमचं कॉलेज कुठलं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनियर बनला? काय सांगाल? शाळेत तर सर माझी गावाच्या जवळ जवळा बुद्रुक म्हणून गाव आहे. हं, हं, तिथे 9वी पर्यंत झाली. त्यानंतर 10वी ला परभणी, हं. 11वी 12वी नांदेडला केली आणि बी आपली पुण्याला गेली. ओके. हं. आणि प्रेरणास्थान कोण होतं या फील्डमध्ये? प्रेरणास्थान मग तसलं काही नव्हतं सर. कन्फ्यूज तुम्हाला माहिती आहे आता हिंगोली जिल्हा म्हणजे खूप हं, हं, तेवढा अजून एज्युकेटेड नाहीये. हं, हं. त्यामुळे डिग्री करायची, इंजिनिअरिंग करायची एवढं होतं. अच्छा. गव्हर्नमेंट सर्व्हिस करायची होती आणि इंजिनिअरिंग मध्ये फक्त सिव्हिलला जास्त स्कोप आहे गव्हर्नमेंटकडे जाण्यासाठी. हं. त्यामुळे सिव्हिल चूज केली मी आणि नेमकं डिग्री झाली आणि लॉकडाऊन पडलं. त्यामुळे गव्हर्नमेंटचं सोडूनच दिला विषय. मग स्वतःचं काहीतरी ते 9 to 5 जॉब पण करून बघितला, पण त्यात पण काही करिअर वाटलं नाही. मग स्वतःच चालू केलं. बात हां. सो तुम्ही असं ठरवलेलंच की हो. नोकरी करायची नाही आणि आता नाही, ते स्वतःचा. एक्सपिरियन्स घेतलाच होता 9 ते 5 चा. बरोबर 9 ते 5 ऍक्च्युली सिव्हिलमध्ये नसतंच. सिव्हिलमध्ये 9 ते 10 स्लॅब असंच. कास्टिंग असली पूर्ण रात्र जाती. बरोबर. सिव्हिलची लाईफ म्हणजे लाईफ तुम्हाला माहिती असेल. हं. हा झाला एक अनुभव. आता पुढचा एक अनुभव आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात येतो. तो प्रसंग म्हणजे स्वतःची पहिली साईट. हो. हां. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा इकडे हिंगोलीला परत आलात, तर तेव्हा आणि जेव्हा स्वतः ठरवलत, की आता मी स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करेन, स्वतः हो. नवीन व्यवसाय सुरू करेन. तर तेव्हा ती साईट कशी मिळाली? ती साईट कुठली होती? आणि तो स्ट्रगल पिरियड कसा होता? स्ट्रगल सर मी 6 मंथ माझ्याकडे एक पण काम नव्हतं. जेव्हा मी ऑफिस माझं चालू केलं तेव्हा. आणि माझी पहिली साईट ती माझ्या गावातलीच मला मिळाली. छोटी साईज होती 25 बाय 50 काहीतरी. अ, त्यानंतर त्या साईटमुळे थोडंसं मार्केटिंग झाली माझी आणि दुसरे प्रोजेक्ट मिळायला लागले. परंतु 6 मंथ खूप अवघड गेले माझ्यासाठी. म्हणजे मला एक वेळ असं पण वाटत होतं, की जॉब चांगला आहे यापेक्षा. जॉब केला असता तर बरं झालं असतं. म्हणजे हो. आणि मग कारण त्यामुळे 6 मंथ काहीच काम नव्हतं माझ्याकडे. म्हणजे ठीक आहे. सो आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया हां. या फील्डमधल्या. त्यातला पहिला प्रश्न आहे ते म्हणजे आता तुम्ही पुण्यात पण याआधी थोडीसं हो. प्रॅक्टिस केली. आता तुम्ही हिंगोलीसारख्या ठिकाणी काम करताय. यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल ते म्हणजे अकुशल कामगारांचं प्रमाण या हो. क्षेत्रात खूप आहे. हिंगोलीत तर अनस्किल्ड लेबर खूपच आहे. खूपच आहे. पण अशा हिंगोलीत. अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हं. हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि नाही, खूप धोकादायक आहे सर. हं, कारण आता खूप छोट्या-छोट्या गोष्टी मायनर मिस्टेक असतात. ते त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जसं लॅपिंग आपली, लॅपिंग कुठं पाहिजे, लॅपिंग किती पाहिजे त्यांना काही माहिती नसतं. द्यायची म्हणून देतात. ते 5 कुठं-कुठं 5 इंच पण लॅपिंग देतात. ते खूप हानिकारक आहे आपल्या बांधकामासाठी. बरं. परत त्यांना एक असं बेसिक नॉलेज काहीच नसतं. कॅन्टिलिव्हर असेल काही आपलं स्लॅब असो, बीम असो, ते वर जास्त रेन्फोर्समेंट पाहिजे हे त्यांना माहितीच नसतं. त्यांना वाटतं खालूनच लोड आहे. ते खाली जास्त रेन्फोर्समेंट देतात. ॲक्चुअली ते वर जास्त पाहिजे कॅन्टिलिव्हर हे म्हणून. हे असे भरपूर ग्रेड M20 ग्रेड वापरायला पाहिजे आपण आर-सी-सीमध्ये. त्यांना ग्रेड म्हणजे काय माहिती नाही. ते सँड आहे तेवढीच टाकते, ॲग्रीगेट आहे तेवढंच टाकते. वॉटर आहे पण त्यांना काही माहिती नसतं. त्यामुळे खूप धोकादायक आहेच. लाईफ कमी होती. बरोबर. अवघड आहे. दुसरं असं आहे की कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन या स्टेजचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे. हो. कारण प्लॅनिंगशिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजचं महत्त्व तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? प्लॅनिंग तर कोणत्याही म्हणजे कोणालाही जर स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट असतो तो घर म्हणजे स्वतःचं एकदाच होतं आयुष्यात, परत-परत होत नाही. जर माझ्याकडेच म्हणणं आहे कोणत्याही सिव्हिल इंजिनिअरकडे त्यांनी जायला पाहिजे. प्रॉपर प्लॅनिंग करायला पाहिजे वास्तूनुसार आणि वास्तू महत्त्वाचीच आहे तसं. आपण त्यांना जास्त हे लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे. प्लस प्लॅनिंग केली तर आपली पूर्ण जी जागा आहे ती यूजमध्ये येईल आपली. जागेचाही बरोबर फायदा होईल. प्लॅनिंग व्यवस्थित होईल. सगळं व्हेंटिलेशन वगैरे सगळं आपल्या घराला व्यवस्थित मिळेल. तर भरपूर गोष्टी आहेत तशा. पण प्लॅनिंग महत्त्वाची. महत्वाचं आहे. दुसरं आता तुम्ही 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेले आहेत या भागामध्ये. हो. त्यामुळे तुम्ही माझ्या मते 100 मधल्या 90 वेळेला तरी एक डायलॉग ऐकला असेल तो म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे हो, आणि हो, इतक्याच बजेटमध्ये बसवा. हो, तर एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की आपण एक चांगलं दर्जेदार बांधकाम हो. करावं आणि कस्टमरचं जर म्हणणं असतं, की थोडं बजेट कमी आहे. तर अशा वेळेला बजेट हं. आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता?
ते ऍडजस्ट कुठं कुठं करावं लागतं. आरसीसी मध्ये तर आपण करू शकत नाही. जिथं जेवढं जे पाहिजे ते करावंच लागतं. बाकीच्या गोष्टी फिनिशिंग मध्ये आपण थोडंफार करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर प्लास्टर करायचं असेल त्यांना, आपण जिप्समचं करू. फिनिशिंग चांगली मिळते, खर्च कमी लागतो थोडा, फास्ट काम होतं आपलं. आणि बाकी कलरिंग मध्ये आपण हे करू शकतो त्यांच्या बजेटमध्ये, टाईल्समध्ये. म्हणजे त्यांना एकतर एस्थेटिक व्ह्यू पण मिळेल आणि बजेट पण कमी होईल. असं तुम्ही बघता. तेवढा प्रयत्न करतोच आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न एक जरा वेगळ्या धर्तीचा आहे. तो हं, म्हणजे तुम्ही स्वतः तरुण आहात, हो, इंजिनिअर आहात हो. आणि बुलढाणा जिल्ह्यातले इथले मूळचे सॉरी हिंगोली. हिंगोली हो, जिल्ह्यातले तुम्ही मूळचे रहिवासी आहात. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हिंगोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं हो, जर आपण एक डोळ्यासमोर हो, आणलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, जे या मुद्द्यांवर आता काम करणं गरजेचं आहे? हो, एक इंजिनिअर म्हणून हो, जर हिंगोलीला आपल्याला पुण्या-मुंबईसारखं पुढे न्यायचं हो. असेल तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम केलं गेलं पाहिजे जास्त? तर माझ्या तरी माहितीनुसार ड्रेनेज सिस्टीम इथली फार खराब आहे. हं, ड्रेनेज सिस्टीम पहिले ते सीवेज लाईन व्यवस्थित करायला पाहिजे यांनी. आता रोड वगैरे आत्ता व्हायला लागलेत हिंगोलीत. आणि इन्फ्रास्ट्रक्चरची पण खूप गरज आहे हिंगोलीत. हं, हं. तर ते मेडिकल कॉलेज येऊन बसलं ते अजून चालूच नाही. ते म्हणजे आणि थोडं सहकार्य करायला पाहिजे माझ्या मते नगर परिषदनं पण आणि कलेक्टर ऑफिसमधून पण इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी. बरोबर. कारण परमिशन एफ-एस-आय कमी आहे. म्हणजे भरपूर हे गोष्टी आहेत तशा. हं, हं. आणि हं. अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? अ, हे जसं आता तुम्ही म्हणला मेडिकल कॉलेज हो, लवकरात लवकर आलं पाहिजे, हो, सिवेजची लाईन चांगली झाली हो. पाहिजे, रोडवेज आता चांगले होत आत्ता आहेत. होत आहेत. तर याच्यात शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजे तर याला थोडी गती मिळेल अजून या मग ते सगळ्याला? चालू करायला पाहिजे ना त्यांनी. सीवेज ट्रीटमेंटचे एकही एस-टी-पी प्लॅन मला दिसत नाही. आता त्या नदीपात्रात जाऊन बघा तुम्ही नदी कशी आहे. ती पूर्ण घाण तिथं कचऱ्याचं काहीच व्यवस्थापन नाही, कुठेही कचरा. ह्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत. पुण्यात कसं एक सामान्य नागरिक पण प्रश्न विचारू शकतो. तुम्ही पुणेकरांचे ते ब्लॉगर बघितले असतील आपला हं, पंडित वगैरे. हं. सरळ सरळ गड्डा दिसला तर ते व्हिडिओ काढून दाखवतात. हिंगोलीत तसं कुणी करू शकत नाही. केलं तर त्याला तुम्हाला माहिती हं. आहे, की आता कुठेही चालतं बरोबर. तसं. त्यामुळं आणखीन एक प्रश्न असा आहे, की तुम्ही आता एवढ्या साइट्स केलेल्या आहेत. हं. तर एक एक आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो काहीतरी वेगळा होता, नवीन होता किंवा तो करताना जास्त आनंद, समाधान वाटलं, असा एक प्रोजेक्ट? समाधान तर नाही, अडचणी खूप वाटल्या सर हं, मला. अं, बटवाडी म्हणून गाव आहे. तिथे समोरून आपलं जी लेवल आहे, असं स्लोप अशी त्यांची ही होती. तर ते समोरून 3 फूट हाईट घ्यायची आपल्याला आपल्या प्लिंथची. ते मागून 10 फूट पर्यंत जात होतं आणि तसा प्रोजेक्ट मी केला नव्हता यापूर्वी. मग ते आर-सी-सी वगैरे ते डिझाइन करण्यासाठी एवढा त्रास झाला मला आणि शिकायला भरपूर मिळालं त्या हं, हं, प्रोजेक्टमधून. हं, हं, कारण ते कसं करायचं, 3-3 फीटवर परत एक एक्स्ट्रा बीम फिरवायची, ह्या गोष्टी तिथपासून कळाल्या पण आणि चांगलंही वाटलं, शिकायलाही भेटलं त्या साईटवर. साईट म्हणजे भरपूर मोठी होती, 50 बाय 80 काहीतरी होती. बरोबर. हं. अ, पुढचं म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन तरुण यंग असे आणि ज्युनियर इंजिनियर आहेत, जे हो, पहिलंच पाऊल ठेवणार आहेत हो, याच्यामध्ये. हो. तर त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून काय सल्ला द्याल? एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तुमचा आता 5-6 वर्षाचा. अं, तर सर अनुभव म्हणजे आता नांदेडला एक माझ्या मित्राचा भाचा आहे. तो गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायचा आणि त्याचा मला कॉल आला. मीच ऑफिस चालू केलं होतं माझं, की "भैय्या मी काय करू?" मी म्हटलं, "तू क्लासेस कर डिझायनिंगचे, 3D वगैरे, SketchUp वगैरे, AutoCAD, STAAD Pro वगैरे आणि सरळ ऑफिस चालू कर," म्हटलं नांदेडला. नांदेडला खूप स्कोप आहे. म्हणजे भरपूर तिथं वाढ होते, डेव्हलपमेंट होतं. तर आज माझ्यापेक्षा जास्त प्रोजेक्ट त्याला आहे. वाह! 1च वर्ष झाले. त्याला भेटू शकता, स्वप्नील नाव आहे त्याचं. व्हेरी गुड. ठीक आहे. आणि पुढचं म्हणजे तुम्ही जेव्हा आपण कन्स्ट्रक्शनवर स्टील निवडतो, हो, तेव्हा त्याचे काय पॅरामीटर्स तुम्ही बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? हो. भरपूर आहेत तसं स्ट्रेंथ एकतर आपल्याला स्ट्रेंथ पाहिजे. त्यानंतर त्याची त्यामध्ये इम्प्युरिटीज नसायला पाहिजे. परत डक्टिलिटी वगैरे बघावं लागते. हं. हं. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टवर? हो. आणि तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून पण आणि त्यांची सर्व्हिसेस म्हणून? सर्व्हिस तर चांगली आहे सर. त्यांचं काहीतरी एक आयडिओलॉजीच आहे, फिलॉसॉफीच आहे मला वाटतं, कस्टमर इज अवर किंग काहीतरी. हं, हं, हं. सर्व्हिसचा तर काही विषयच नाही त्यांचा. बरोबर आहे. आणि स्वतः मला वाटतं राठी सर मेटल इंडस्ट्रीमध्ये खूप त्यांचं त्यांनी आहे म्हणजे हं, मॅनेजिंग डायरेक्टर होते मला वाटतं हं. मेटल इंडस्ट्रीमध्ये. त्यांचा 30+ इयरचा एक्सपिरियन्स आहे आयकॉनवाल्यांना. त्यामुळं चांगलं चांगलं आहे. आहे. ते थर्मेक्स वगैरे टेक्नॉलॉजी वापरून ती इम्प्युरिटीज जर्मन काढतात ते. बेस्ड हे ती हं, टेक्नॉलॉजी. त्यांचं चांगलं, चांगलंच चांगलं. आहे. क्या बात!
सो हे होते इंजिनियर सचिन मुटकुळेजी आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला, त्यांचा आजवरचा प्रवास सांगितला. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.